नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. प्रॅक्टिस क्वेश्चनचा हा 13वा पार्ट आहे. याआधी आपण पार्टमध्ये 10 प्रॅक्टिस क्वेश्चन रोजच्या पार्टमध्ये बघतोय. आजच्याही पार्टमध्ये 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण बघणार आहोत रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी, आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. खास या युनिव्हर्सिटी पेपर पॅटर्नप्रमाणे. जसं आपल्याला माहिती आहे की सेक्शन एमध्ये 40 क्वेश्चन्स रिसर्च मेथडॉलॉजीवर येणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स जनरल ॲप्टिट्यूडवर येणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर सराव व्हावा यासाठी या टेस्ट सिरीजमध्ये 10 टेस्ट या फुल सिलेबस रिसर्च मेथडॉलॉजीवर असणार आहेत. तर 5 टेस्ट या जनरल ॲप्टिट्यूडवर होणार आहे. या टेस्टमधून तुमचा भरपूर सराव होणार आहे या पेट एक्झामसाठी. शिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्या तुम्हाला या एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. आणि ही टेस्ट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला फक्त एक लिंक थ्रू ही टेस्ट कितीही वेळेस अटेम्प्ट करता येणार आहे, जेणेकरून भरपूर तुमचा सराव या टॉपिकवरती, या टेस्टवरती व्हावा. म्हणून ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचं यश नक्की होईल, भरपूर सराव होईल, भरपूर अभ्यास होईल. डेट अजून डिक्लेअर झालेली नाही आहे, पण लवकरच त्याची डेट येईल. पण तोपर्यंत आपला अभ्यास कमी पडायला नको, यासाठी ही टेस्ट सिरीज आत्ता सबस्क्राईब करा. सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. NSSO अ सोर्स ऑफ पब्लिश डेटा बिलॉंग्स टू. NSSO प्रकाशित केलेला डेटाचा स्रोत कशाशी संबंधित आहे? म्हणजे NSSO ही एक संस्था आहे जी डेटा प्रकाशित करत असते. ती कशाशी संदर्भित आहे किंवा संबंधित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. हा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग योजना मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संरक्षण मंत्रालय, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय संस्था, नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काही नाही. त्याचं करेक्ट आहे मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग म्हणजे योजना मंत्रालय. प्रत्येक वेळेस योजना मंत्रालय आपल्यासाठी वेगवेगळे स्कीम्स बनवत असते, त्याच्यासाठी ही प्लॅनिंग कमिशन असते. तर ही मिनिस्ट्री जी आहे मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग जी आहे ती या डेटाशी संबंधित आहे किंवा या स्रोताशी संबंधित आहे, ती प्रसिद्ध करत असते. नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स बिलॉंग्स टू. अर्थशास्त्र व आकडेवारीचे संचालनालय कोठे आहे किंवा कोणते आहे? हा प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग योजना मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संरक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ट्रेड वाणिज्य व व्यापार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन कृषी व पाटबंधारे मंत्रालय. तर आपल्याला विचारलेलं आहे अर्थशास्त्र व आकडेवारीचे संचालनालय. तर मग हे करेक्ट याचं जे आहे ते आहे डी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन. इथे सगळ्या अर्थशास्त्र आणि आकडेवारीचा संचयन किंवा स्रोत आपल्याला इथून मिळू शकतो, म्हणून याचं करेक्ट आन्सर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनलेस रिसर्चर्स मे नेवर अचीव द ऑब्जेक्टिव्स ऑफ प्रॉपर इंटरप्रिटेशन. जोपर्यंत संशोधक योग्य विवेचनाची उद्दिष्टे कधीही साध्य करू शकत नाही. कधीपर्यंत उद्दिष्ट साध्य करू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत वी हॅव थेरेटिकल ओरिएंटेशन, आपल्याकडे सैद्धांतिक अभिमुखता आहे तोपर्यंत. वी हॅव एम्पेरिकल ऑब्झर्वेशन, आपले निरीक्षण अनुभवजन्य आहे तोपर्यंत. ए आणि बी दोन्ही. आणि वी हॅव सफिशियंट डाटा म्हणजे आपल्याकडे पुरेसा डेटा आहे तोपर्यंत. तर आन्सर जे आहे ते आहे डी. जोपर्यंत आपल्याकडे पुरेसा डाटा येत नाही तोपर्यंत आपण कुठलीही उद्दिष्ट साध्य करू शकत नाही किंवा ते प्रूव्ह करू शकत नाही, म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट एम्फसाइज इज लेड ऑन हॅव्हिंग. गणिताच्या आणि सांख्यिकी उपचारांमध्ये डॅश डॅशवर भर दिला जातो. कशावर भर दिला जातो? आपले ऑप्शन्स आहेत स्टेबल रिझल्ट्स, स्थिर परिणाम, ॲक्युरेट रिझल्ट्स अचूक निकाल, सी ए आणि बी दोन्हीही, आणि डी व्हॅजिलंट आय म्हणजे सतर्क डोळा याच्यावर भर दिला जातो. तर कशावर भर दिला जातो? आपलं करेक्ट आहे सी ए आणि बी म्हणजे स्थिर परिणाम आणि अचूक निकाल या दोन्हीवर भर दिला जातो, म्हणून याचं करेक्ट आन्सर आपलं सी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश गिव्स इम्फोसिस ऑन सिम्प्लिसिटी अँड ॲट्रॅक्टिव्हनेस. साधेपणा आणि आकर्षण यावर भर देतं. काय? तर आपले ऑप्शन्स आहेत पॉप्युलर रिपोर्ट लोकप्रिय अहवाल, टेक्निकल रिपोर्ट म्हणजे तांत्रिक अहवाल ए आणि बी दोन्हीही, आणि इंटरप्रिटेशन व्याख्या. त्याचं कसं आहे अ पॉप्युलर रिपोर्ट म्हणजे लोकप्रिय अहवाल. कुठल्याही आपण रिसर्च वगैरे करतो किंवा अहवाल प्रकाशित होतात वेगवेगळे, तर ते कशामुळे आकर्षण होतं लोकांचं त्यावर? तर तो लोकप्रिय अहवाल असेल तरच लोकांना आकर्षित करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
मंथली ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स, ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज, जनरल रिव्ह्यू आर पब्लिश्ड बाय. म्हणजे मासिक आकडेवारीचे सारांश, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, सर्वसाधारण पुनर्वलोकन डॅश डॅशद्वारा प्रकाशित केले जातात. कोणाद्वारे प्रकाशित केले जातात हे आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत NSSO, RGI, NACAER, नन ऑफ दिस यापैकी नाही. त्याचं करेक्ट जे आहे ते डी आहे, नन ऑफ दिस अबो किंवा नन ऑफ दिस. का तर त्याचं आकडेवारी जी प्रकाशित केली जाते ते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन या संस्थेकडून प्रकाशित केली जाते ही माहिती. म्हणून या प्रश्नाचा आन्सर डी, नन ऑफ दीज आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कोण प्रकाशित करते ही आकडेवारी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश कॅनॉट बी फुली डिपेंडेड अपॉन ॲज दे मे कंटेन मेनी पिटफॉल्स. यावर डॅश डॅशवर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही कारण त्यात कदाचित बरेच नुकसान असू शकते. कशावर आपण अवलंबून राहू शकत नाही? ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला सांगायचं की कशावर आपण अवलंबून राहू शकत नाही कारण ज्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं संशोधन करताना. ऑप्शन्स आहेत स्टॅटिस्टिक कलेक्टेड बाय द अदर पीपल, इतर लोकांकडून गोळा केलेली आकडेवारी. स्टॅटिस्टिक कलेक्टेड बाय वन सेल्फ, स्वतःहून संकलित केलेली आकडेवारी. सी, ए आणि बी. डी, नन ऑफ द अबोव्ह किंवा नन ऑफ दिस यापैकी काही नाही. याचा करेक्ट आन्सर येणार ए, स्टॅटिस्टिक्स कलेक्टेड बाय अदर पीपल्स, इतर लोकांकडून गोळा केलेली आकडेवारी. ऑप्शन्सपैकी हे आन्सर का आलेलं आहे कारण बी आपण बघतो की स्वतःहून संकलित केलेली आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये नुकसान असू शकत नाही, मग ते करेक्ट आन्सर आहे. पण ऑप्शन सीमध्ये दोन्हीही दिलेलं आहे तर दोन्ही इथे असू शकत नाही. तर मग काय करायला नाही पाहिजे आपल्याला? तर इतर लोकांकडून गोळा केलेली माहिती आहे त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे असं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे करेक्ट आन्सर ए आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जनरली डॅश डॅश आर डन ऑन रँडम सॅम्पल बेसिस. सर्वसाधारणपणे डॅश डॅश यादृच्छिक नमुना आधारावर पूर्ण केले जाते किंवा पूर्ण केले. ऑप्शन्स आहेत फील्ड चेक्स, फील्ड तपासणी, इंटरप्रिटेशन्स, व्याख्या. ए आणि बी दोन्हीही. डी, नन ऑफ दिस. करेक्ट आन्सर आहे इंटरप्रिटेशन्स. व्याख्या ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणे रँडम सॅम्पलिंग बेसिसवर केल्या जातात म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इट इज इसेन्शियल टू कंडेन्स द डेटा इंटू अ सिंगल व्हॅल्यू अंडर. एकाखाली मूल्यात डेटा कमी करणे आवश्यक आहे. कशामध्ये डेटा कमी करणे आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत सेंट्रल व्हॅल्यू, केंद्रीय मूल्य, ॲव्हरेज मेथड, सरासरी पद्धत. ए आणि बी दोन्ही. डी, नन ऑफ दिस. त्याचं तर आहे बी, ॲव्हरेज मेथड. म्हणजे सरासरी पद्धतीमध्ये जे आहे तो आपल्याला डेटा सिंगल व्हॅल्यूमध्ये टाकावा लागतो. म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. इफ द डेटा इज अरेंज इन असेंडिंग ओव्हर द व्हॅल्यू ऑफ द सेंट्रल टर्म इज कॉल्ड. जर मध्यवर्ती टर्मच्या मूल्यापेक्षा अधिक चढत्या क्रमाने डेटा लावला जातो तर त्याला काय म्हणतात किंवा त्याला म्हणतात काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत मोड, मेडियन, मीन, नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर जे ते आहे मीडियन, मध्यम. तर या टर्मला आपण मीडियन असं म्हणू शकतो. आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथं संपलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत रिसर्च मेथडच्या टॉपिकवर. थँक्यू.